इकडे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसैनिकांनी ही गर्दी केली। दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिवसैनिक मातोश्रीवर गर्दी करतात, मात्र गेली 2 वर्ष कोरोनामुळे शिवसैनिक मातोश्रीवर गेले नव्हते। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरची ही पहिली गुरुपौर्णिमा आहे। वरळीचे माजी नगरसेवक अरविंद भोसले हे वरळीहून पायी चालत मातोश्रीवर गेले। मातोश्रीवर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं राज्यभरातून शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले। शिवसेनेतील अनेक मोठ्या नेत्यांनीही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। विनायक राऊतांनी यावेळी शिंदे गटावर निशाणा साधला। गेले ते गेले, त्यांचा विचार नाही करत, ते मातोश्रीवर येण्याची अपेक्षा आम्ही ठेवत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। ज्यांचे जे गेले ते गेले, त्यांच्या आम्हाला अपेक्षा नाहीच आहे। जे आहे त्यांच्या आधारावर पुन्हा उद्धवजी ठाकरे साहेबांनी पुढे चालायचं ठरवलेलं आहे आणि आज जे आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत हे खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांचे खरे समर्थक आहेत। त्यामुळे जे गेले त्यांच्या आम्ही परवा मुळीच करत नाही। दरवर्षीचा गुरुपौर्णिमेचा उत्साह आजही मातोश्रीवर दिसत असल्याची टीका चंद्रकांत खैरेंनी केली आहे। जे गेले त्यांनी आता गुरुही बदलल्याची टीका खैरेंनी केली। कशाला सोंगढोंग करायला हवेत असं म्हणत त्यांनी शिंदेंवर टीका केली। जे सोडून गेलेले आहेत त्यांनी मात्र आपले गुरु बदललेत का? त्यांनी बदललेच असेल, अजून काय सोडून गेले ते बदललेच। बाळासाहेबांच्या स्मारकावरती ते अभिवादन करण्यासाठी मी पण जाऊन आलो सकाळी। मी पाहिलं त्यांना, कोण कोण येणार विचारलं त्यांना, मी पाहिलं। पण हे ढोंग सोंग कशाला करायचं? ज्या शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं त्यांच्या चिरंजीवाच्या बाबतीत असं करू नये त्याने।